असतो, पण मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेत पंप, सौर पॅनल अशा सर्वांसाठी केवळ 10% एवढीच रक्कम द्यावी लागते. केंद्र सरकारकडून 30%, राज्य सरकारकडून 60% अशी 90% सबसिडी मिळते. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना 5% लाभार्थी हिस्सा भरावा लागतो. शेतीच्या क्षेत्रानुसार 3, 5 आणि 7.5 HP चे पंप मंजूर केले जातात. योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रक्रिया सोपी आणि ऑनलाईन आहे. महावितरणच्या या वेबसाईटवर जाऊन पूर्ण माहितीसह अर्ज भरा. आधार नंबर, मोबाईल नंबर, 7/12चा उतारा अशी माहिती द्या. महावितरण मंजुरी देते आणि शेतकऱ्याने निवडलेल्या एजन्सी मार्फत शेतात पंप बसविला जातो. सौर पंप बसविल्यानंतर तो बिघडला तर दुरुस्त करून देण्याची 5 वर्षांची गॅरंटी असते. वादळासारख्या नैसर्गिक आपत्तीमध्ये पॅनलचे नुकसान झाले किंवा चोरी तूटफूट झाली तर विम्याचे संरक्षण मिळते. राज्यातील हजारो शेतकऱ्यांनी या